केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण आता थर्मोडायनॅमिक्सचे प्रॉब्लेम्स बघतोय आणि आपण आता 64 नंबरचा प्रॉब्लेम बघणार आहे. ॲक्च्युली हा 64 नंबरचा प्रॉब्लेम हा हेस लॉवर डिपेंड आहे. आता हेस लॉ काय आहे हे पहिला माहीत पाहिजे. हेस लॉ काय आहे समजून घ्या. हेस लॉ काय सांगतोय तर एखादी रिॲक्शन एका स्टेपमध्ये झाली काय, नंबर ऑफ स्टेपमध्ये झाली काय, तर त्या एन्थाल्पी चेंज सेमच असतो. म्हणजे समजा इथून तुम्ही एका पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेला, हे समजा ए पॉईंट आहे, इथून सी पॉईंटला गेला, याला डेल्टा H1 बोलला तुम्ही. पण कधी कधी आपण असं पण होऊ शकतो, ए पॉईंटपासून तुम्ही बी पॉईंटला गेला, ए पॉईंटपासून बी पॉईंटला गेला आणि परत इथं थांबला आणि परत सी पॉईंटला गेला, तर याचा एन्थाल्पी चेंज डेल्टा H2 बोलूया, याचा एन्थाल्पी चेंज डेल्टा H3 बोलूया. मग फॉर्म्युला काय होईल बघा बरं. डेल्टा H1 इज इक्वल्स टू डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. म्हणजे काय तर एखादी रिॲक्शन डायरेक्ट केली काय आणि टप्प्यात टप्प्यात केली काय, जो डेल्टा H असायला पाहिजे तो सेम असतो. हा डेल्टा H1 आणि हा H2 आणि H3 हा से इक्वल असणार आहे. हा कोण सांगतोय तर हेस लॉ सांगतोय. ह्याच्यावर डिपेंड असणारा प्रॉब्लेम आहे हा. आता आपण काय करूया, याच्यामध्ये थोडंसं सॉर्ट आउट करूया. काय करायचं आहे बघा. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. C प्लस हाफ O2 गिव्स CO तयार केल्याने. मग आता मी लिहितो बघा इथं. मग हे लिहित असताना तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही कार्बन अर्धा जाळला आहे, म्हणजे बघा C प्लस हाफ O2 गिव्स तुम्ही काय केलं CO तयार केलाय, कार्बन मोनॉक्साईड तयार केलाय. आणि जर हा CO परत आणि अर्धा जाळला तर आणि काय तयार होईल तर CO2 तयार होतो. म्हणजे हा पूर्ण जळाला तर CO2 तयार होतो. म्हणजे आपण असं म्हणूया, हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे आणि हा C पॉईंट आहे. परत दुसरे एक रिॲक्शन त्यांनी दिले बघा. कुठली दिले, C प्लस O2 गिव्स डायरेक्ट CO2 असं म्हटलंय बघा. ही एक रिॲक्शन आहे. परत आणि कुठली कुठली रिॲक्शन आहे बघा. इथं अनेक रिॲक्शन आहे. H2 प्लस हाफ O2 गिव्स डायरेक्ट H2O आपण दिलंय त्यांनी. ठीक आहे. आता आपण काय करतोय स्टार्टिंग पॉईंट हा आहे आणि एंड पॉईंट हा आहे असं आपण समजूया. आता हे त्यांनी दिलेलं आहे, हे गिवन डेटा आहे. आता हे गिवन डेटाला आपण काय करूया, डेल्टा H1 डेल्टा H2 आणि डेल्टा H3 असे नंबर्स देऊया. पण नंबर्स देताना मी याला प्रत्येकाला एक एक नंबर आपण ठरवूया. म्हणजे कसे पण नंबर दिले तरी काय हरकत नाही आहे. पण ठीक आहे, आता आपल्या मर्जीप्रमाणे देऊया. ह्याला आपण काय म्हणूया, डेल्टा H1 बोलूया, ह्याला आपण डेल्टा H2 बोलूया, ह्याला डेल्टा H3 बोलूया आणि ह्याला डेल्टा H4 बोलला तरी चालेल, किंवा ह्याला डेल्टा H2 म्हणा, ह्याला डेल्टा H3 म्हणा आणि ह्याला डेल्टा H4 म्हणा. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांना आपण एन्थाल्पी चेंजला नंबर देऊन ठेवले. आता आपल्याला काय त्यांनी विचारले टू फाइंड. आता काय फाइंड आउट करायचं आहे बघा. CO2 प्लस H2 गिव्स CO आणि H2O या रिॲक्शनचा डेल्टा H तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. हा डेल्टा H तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता हा डेल्टा H कॅल्क्युलेट करण्यासाठी ही रिॲक्शन जरा फोडूया आपण. आता कशी फोडायची बघा. तर हे जरा दोन भागात मी फोडतो. CO2चं CO मध्ये, म्हणजे CO2चं CO मध्ये जर कन्वर्ट झाला तर एवढीच रिॲक्शन येईल. आणि H2चा कन्वर्ट झाला तर काय तयार होतोय, H2O तयार होतोय. म्हणजे हे दोन रिॲक्शन वेगळ्या केल्या. मग हा कसा तयार होतोय तर प्लस हाफ O2 आणि तर प्लस हाफ O2 बाहेर पडतोय. म्हणजे बघा ही रिॲक्शन मी दोन भागात विभागली. CO2चं कन्वर्ट CO मध्ये आणि एक ऑक्सिजन बाहेर पडला, हाफ O2 म्हणजे एक ऑक्सिजन. आणि यानं काय केला तर H2नं एक ऑक्सिजन घेतला आणि पाणी तयार केला. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी ही आहे की तुम्हाला काय काय पाहिजे आणि काय काय नको आहे हे तुम्हाला पहिला समजायला पाहिजे. मी काय करेन बघा. तर मला हा C प्लस हा O2 गिव्ह CO2 ही रिॲक्शन पाहिजे का, तर मला ह्या रिॲक्शनमध्ये कुठे दिसते का, दिसते इथं. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मला ही उलटी दिसते. आता हे काय करायचं समजून घ्या. प्रत्येकाची एक व्हॅल्यू मी तुम्हाला काढून दाखवतो. C प्लस हाफ O2 वाली CO वाली व्हॅल्यू किती आहे बघा बरं. इथं -110.5 ही व्हॅल्यू आहे. परत C प्लस O2 गिव्ह CO2 वाली व्हॅल्यू किती आहे बघा बरं, -394.8 ही व्हॅल्यू आहे. परत सॉरी C प्लस O2 वाली ही वरची व्हॅल्यू आहे, -394.8 ही व्हॅल्यू आहे. आणि H2 वाली व्हॅल्यू किती आहे बघा बरं, पाणी तयार करायची व्हॅल्यू आहे एवढा येत आहे. हे किती आहे -242.8 किलोजूल एवढी व्हॅल्यू आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज माहीत आहेत. पण ही एक व्हॅल्यू काढून घेऊया आपण. आता ही व्हॅल्यू कशी काढायची बघा बरं. यातून जर हे मायनस केलं तर ही व्हॅल्यू मिळते. म्हणजेच बघा डेल्टा H2 इज इक्वल्स टू डेल्टा H3 मायनस डेल्टा H1. म्हणजे काय मिळेल बघा बरं. इथून इथंपर्यंत किती आहे 354.8 आहे, वजा 354.8. यातनं जर हे वजा केलं, वजा 110.5 वजा केलं तर राहते कोण बघा बरं, हा अर्धा
इथं अर्धा जळाला, इथं अर्धा जळाला, म्हणजे हे डेल्टा H2 तुम्हाला मिळणार आहे. मग 394.8 वजा 110.5 हे जर तुम्ही केलं म्हणजे बघा बरं, -394.8 मायनस किती आहे, -110.5. मग हे किती येते, तर ह्याचा आन्सर येईल आपल्याला, मला वाटते 284.3 येते. आता हा मायनस साईन येतो, हा प्लस होणार आहे, हा मायनस साईन येतो, हा डेल्टा H2 आला. पण द प्रॉब्लेम काय बघा, मला ही रिॲक्शन रिव्हर्स करायची आहे. CO2चं कन्व्हर्जन कशात करायचं आहे बघा बरं, CO मध्ये करायचं आहे का, CO2चं कन्व्हर्जन CO मध्ये करायचं आहे. म्हणजे मला याचा जर मी समजा याला मी डेल्टा H5 नंबर दिला, डेल्टा H5 किती आला मग -284.3 नंबर आला. आणि याला डेल्टा H6 नंबर दिला, H2चा H2 मध्ये कन्वर्ट करायचा ऑलरेडी आहे, तसे डेल्टा 6 म्हणायची गरज नाही, कारण याचा ऑलरेडी दिलाय तुम्हाला. किती दिलाय तो बघा बरं, वजा 242 तो दिलाय तुम्हाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोन आहेत. आता विषय काय आहे की तुम्हाला ही जी रिॲक्शन दिसते याचा एन्थॅल्पी चेंज जर काढायचा असेल तर कुणाची दोघांची बेरीज करावी लागेल. CO2 पासून CO करायचा आहे, CO2 पासून CO करायचा आहे का. मग CO2 पासून CO करायचं आहे, पण रिॲक्शन तुमच्या समोर कुठले, CO पासून CO2 वाले. मग याचा एन्थॅल्पी चेंज किती आला, वजा 284.3 आला. मग रिॲक्शन जर रिव्हर्स करायची असेल तर हा साईन आहे तो, हा साईन बदलतो, हा प्लस होतो आहे का. हा प्लस का झाला समजून घ्या. याच्यातून हे मायनस केलं, हे शिल्लक राहिलं. पण हे जे आन्सर आलं तर किती आला आहे, वजा 284.3 आला होता. पण मला ही रिव्हर्स रिॲक्शन करायची आहे, CO2 पासून CO तयार करायचं आहे. मग ह्याचा साईन चेंज केला, मी प्लस केला. आता मी ह्या दोघांची मी सम करणार, म्हणजे कोणाची सम करणार, तर हा आहे तुमचा डेल्टा H4 आहे बघा, हा H4 म्हणजेच हा H2 आला. मग मी काय करणार, डेल्टा H मला रिॲक्शनचा काढायचा असेल तर डेल्टा H4 आणि प्लस डेल्टा H5 करणार मी. डेल्टा H4 किती आहे बघा बरं, -242.8 आणि प्लस हा किती आहे बघा 284.3. मग किती येते, हे आन्सर आपला काय आला, याच्यातून हे मायनस करायचा. डेल्टा H किती आला तुमचा, तर तो येतो 41.5 किलो जूल. हा हेच आहे. थँक्यू.